जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल चाणक्य मिशन अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातील तमाम मुलं मुली आर्मी भरती, स्टाफ भरती, पोलीस भरती यांची तयारी करतात त्यांच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आपण आलेलो आहोत। याच्यामध्ये डेली आपण एक फ्री टेस्ट याच्यामध्ये घेत असतो की त्याच्या सोबतच त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच करत असतो। तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। आणि अजून एक गोष्ट इथं मला सर्वांना सांगूशी वाटते की तुम्हाला तुम्हाला की जे टॉपिक अवघड जात आहेत किंवा तुमच्या दृष्टीने बाबा सर या टॉपिकवर आमची तयारी थोडीशी करून घ्या, असं जरी कमेंट सेक्शन मध्ये जरी आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं तर त्या कमेंटचा नक्की विचार केला जाईल आणि त्या टॉपिक वरती एक व्हिडिओ नक्कीच बनवला जाईल। तरी जे काही प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पण कमेंट सेक्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे। सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा तुम्हाला दिसत असेल बघा, 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती जिला 12, 25, 45 आणि 60 ने निशेष भाग जातो? कोणत्या कोणत्या संख्यांनी? तर 12, 25, 45 आणि 60 या संख्यांनी त्या संख्येला पूर्ण म्हणजेच लक्षात ठेवा निशेष भागला जातो आणि ती लहानात लहान संख्या असं पहिल्यांदा पण आपल्याला दिसतं या प्रश्नामध्ये। तर त्यालाच काय म्हणतो रे आपण? लसावी म्हणतो। तर ही गोष्ट लक्षात घ्या की लसावी। आता प्रत्येक वेळेसच असं असेल असं नाही की सर इथं लहानात लहान दिसतंय म्हणजेच लसावी काढायचा। तर लक्षात घ्या याचे प्रकार ठरलेले असतात की त्या प्रकारालाच लसावी काढायचा असतो, त्या प्रकारांनाच मसावी। पण या उदाहरणात हा जो प्रकार आहे याच्यामध्ये तुम्हाला लसावीच काढायला लागतो। आणि त्याच्यानंतर बघूया 6 अंकीचा विचार नंतर करूया। 6 अंकी दिसतंय बरोबर, पण त्याचा विचार आपण लसावी काढल्यानंतर बघूया। सगळ्यात अगोदर यांचा लसावी या पद्धतीने आपण काढून घेऊया। आता लसावी काढत असताना या पद्धतीने मांडणी केल्यानंतर सगळ्यात पहिल्या स्टेपला आपण काय बघतो रे की सगळ्या अंकांना भाग जाईल अशी संख्या। तर या चारीच्या चारी संख्यांना भाग जाईल अशी कुठलीच संख्या मला दिसत नाहीये, पण 25, 45 आणि 60 यांना 5 न तर भाग नक्कीच जाईल। मग हे 12 मी आहे असं लिहिलं, 5 5 25, 5 9 45 आणि 12 पंचे 60। आता या चौघांना पण भाग जाईल अशी कुठली संख्या दिसत नाही, पण 12, 9 आणि 12 हे 3च्या पाड्यात आहेत म्हणून या 3 तर यांना भाग जाईल। 3 चौक 12, 5 आहे असंच घेतो मी, 3 त्रिक 9, 3 चौक 12। परत ह्या चौघांना जाणार नाही, कुठल्या तिघांना नाही, पण दोघांना तर 4 न जाईल। 4 1 4, 5 आहे असं ठेवतो, 3 आहे असं, 4 1 4। तर याचा लसावी मग सांगा कोणाकोणाचा गुणाकार करणार तुम्ही? या सगळ्या शेवटला जेवढ्या संख्या राहिल्या त्या सगळ्यांचा गुणाकार आपला असतो लसावी। 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 1 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 1। बघा कसा गुणाकार करता येते। 5 त्रिक 15, 15 चौक 60, 6 पंचे 30, 30 त्रिक 90 आणि वरचा एक शून्य येतोय का? 15 चौक 60, 60 आणि 5 त्रिक 15, 15 सक 90 आणि वरचा एक शून्य बरोबर। यांचा लसावी आला तुमचा 900। किती येतोय लसावी यांचा? 900। तर लक्षात ठेवा हा लसावी आला म्हणजे ही लहानात लहान संख्या अशी असणार आहे। लसावीची व्याख्या जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला बघा की आठवत असेल की लसावी म्हणजेच की अशी लहानात लहान संख्या की जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो। मग या लसावीला त्या सगळ्या संख्यांनी भाग जाणार आहे। पण आपल्याला आता गणिताकडे या, कसली पाहिजे रे? 6 अंकी पाहिजे बरोबर, आपल्याला ती 6 अंकी पाहिजे। आता हा लसावी याच्या पुढच्या सर्व म्हणजे ह्या 900चा जर पाडा मी लिहित गेलो, 900चा पाडा पुढे पुढे लिहित गेलो तर ह्या त्यांचा लसावीच असणार आहे। ही काय म्हणतोय आपण? ही सगळ्यात लहान, ह्याच्यापेक्षा 900 दुने 1800, 2700 बरोबर। ह्याच्या पुढे 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 तुम्हाला संख्या मिळणार आहेत, या सगळ्यांचा लसावीच असणार आहे। आता पर्यायाकडे वळूया की एवढं पाडा लिहित बसण्यापेक्षा मी पर्यायामध्ये 6 अंकी संख्या शोधण्याचा प्रयत्न करतो। तर ही पण 6 अंकी आहे बघा, ही पण 6 अंकी, सर्व संख्या मला 6 अंकी दिसतात। आता मी पर्याय आता ओळीनं सोडवण्यापेक्षा मी काय करतो की सगळ्यात पहिल्यांदा लहान पर्याय यातला बघतो, कारण लहानात लहान बघायचे ना। मग सगळ्यात लहान संख्या तर मला ही दिसते 1,08,000। मग ह्याला त्या 900 भाग जातोय का फक्त बघायचा। 1,08,000 पूर्ण भाग गेला पाहिजे, तिथं बाकी वगैरे काही नको।
मग 900 बघा, 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल, 991, 991 बाकी राहिले 1, 991 बाकी राहिले 1, 9 दुने 18. म्हणजे ह्याच पहिल्याच ह्याला पूर्ण भाग गेलाय. म्हणजे याचा अर्थ ती सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे, तर तुमची 1,08,000. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथं जरी तुम्ही 900चा पाडा 6 अंकी संख्या मिळस्तपर्यंत, 6 अंकी लहानात लहान संख्या मिळस्तपर्यंत जरी केला असता तरी चालला असता, पण या पद्धतीत थोडंसं काय म्हणतोय मी, पर्यायावरून आपण जायचा प्रयत्न करूया. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12, 16, 18 ने भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरेल. हा, आता बघा 5 बाकी उरणार आहे प्रत्येक वेळी, आणि लहानात लहान म्हणजे याचा अर्थ या पण याच्यात आपल्याला ह्यांचा काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. म्हणजे 2च्या जर पाड्यात सगळ्या समसंख्या 2 ने भाग जाईल. बेसक 12, 82, 16, 92, 18. परत पुढं तिघांना नाही जाणार, ह्या दोघांना तरी 2 ने जाईल. बेत्रिक 6, बेचोक 8, 9चे 9. तिघांना नाही जाणार, ह्या दोघांना 3 न जाईल. 3 एके 3, 4चे 4, 3 त्रिक 9. मला सांगा यांचा लसावी काय येतो इथं बघूया. बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 4 गुणिले 3. बेदुने 4, 4 त्रिक 12, 12 चोक 48, आणि 48 गुणिले 3, 3 8 24, हातच्याला 2, 4 त्रिक 12 2 14, 144. पण हे उत्तर नसणार आहे, थांबा जरा. त्यात पुढे लिहिलं की प्रत्येक वेळी बाकी 5 उरणार आहे. जी प्रत्येक वेळी बाकी 5 उरणार आहे ती बाकी आपण फक्त इथं ऍड करायची. म्हणजे तुमचं उत्तर आलं 149. पर्याय क्रमांक 3 149 या प्रश्नाचं योग्य उत्तर. लक्षात ठेवा, हा प्रकार पण महत्वाचा आहे. या प्रकारात लसावी पहिल्यांदा काढायचा, दरवेळेस जी बाकी उरणार आहे ती फक्त तुम्हाला त्यात ऍड करायचे. हा, त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायला लागणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे, तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा कितीने जास्त आहेत. आता हे 2 पद्धतीने आपण सोडवू शकतो. एक आपण रेग्युलर काय म्हणू शकतो की सूत्रानं, आणि एक ट्रिकनं. पण ट्रिक म्हणजे याचा अर्थ असतो की हे सूत्रात ज्या पद्धतीने तुम्ही सोडवलं असतं त्याच्याच शेवटच्या 2 स्टेप उचलून इथं ठेवलेल्या असतात, त्याला म्हणतो आपण ट्रिक. बघूया सूत्रानुसार काय म्हणतात. इथं वंदना आणि कोण आहे, रेखा. मग मला सांगा की वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. कोणाची, वंदनाची. कोणापेक्षा, रेखाच्या. मग समजा रेखाची उंची जर 100% असेल तर हिची उंची 40% कमी, म्हणजे हिची उंची किती आलेली तुमची 60%. आणि विचारले तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा कितीनं जास्त आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ ही जी रेखाची उंची आहे ही आपल्यासाठी असणार 100%, आणि आता ही 100 ही 60 कितीनं कमी आहे, तर 40 कमी आहे. मग 40 बरोबर किती, ह्यांचा तिरकस गुणाकार बघा. 100 गुणिले x बरोबर 100 गुणिले 40. हे x इथंच राहू द्या, हे x इथंच राहू द्या, आणि 100 गुणिले काय थोडीशी मिस्टेक, 100 गुणिले x तिरकस गुणाकार आपण केलाय. x गुणिले 100, 40 गुणिले 100. हे x इथंच राहू द्या. x इथंच राहिल्यानंतर काय होणार आहे, प्रश्नात काय केलंय बघा की कुणाची उंची विचारले की वंदनाच्या उंचीपेक्षा कितीने जास्त आहे, तर रेखाची उंची हा म्हणजे लक्षात घ्या रेखाची उंची वंदनापेक्षा किती जास्त आहे. थोडस आपण काय केलं गडबडीत, हा याच्यामध्ये थोडस बघा कोणाची विचारली इथे लक्षात ठेवा की रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती, म्हणजे याचा अर्थ 60 हे आपल्यासाठी 100% असणार आहे. 60 हे लक्षात घ्या की ही वंदनाची उंची 60 आपल्यासाठी 100 कितीनं कमी, तर 40 कमी. 40 बरोबर x. 60 गुणिले x बरोबर 100 गुणिले 40. ओके, तर x बरोबर 100, थोडस वर घेतो. हा ओके, चलो. 60 गुणिले x बरोबर 100 गुणिले 40, हे गुणिले 60 इकडे गेल्यानंतर भागिले 60. शून्याला शून्य कॅन्सल. बेत्रिक 6, बेदुने 4, 100 दुने 200 भागिले 3. पर्याय कशात, पॉईंट मध्ये आपल्याला उत्तर काढलं पाहिजे. 3 एके 3, 3 सक 18, 2 20 आले, पण 3 सक 18 राहिले 2 जाणार नाही, 20 केले इथे घेतले 0. 3 सक 18 परत म्हणजे 66
66 66 असं येत राहणार, एवढंच घेऊया. 66.66%. तर बघा, हे झालं सूत्रानुसार. आता ट्रिकनुसार, म्हणजेच मी काय म्हणतो तुम्हाला की यातल्या शेवटच्या 2 स्टेप उचलूनच तुम्हाला यातलं ट्रिक तयार करून सांगितलेली असते. याच्यामध्ये काय करायचंय, सुरुवातीला 100 गुणिले बघा, आलो आपला प्रश्न आला. 100 गुणिले कितीने 40, जे 40 इथं आपण लिहिलं. आणि ह्या प्रश्नात इथं काय हो, कुठला शब्द आहे हो, कमी शब्द आहे. कमी कमी म्हणल्यावर काय असते, तुमच्या असते वजाबाकी. एवढीच ट्रिक आहे. जी माहिती दिलीस त्याला काय करा, 100 न त्याला गुणा. 100 गुणिले 40. प्रश्नात काय दिले तुम्हाला, कमी. विचारलीच जास्त पण दिले काय, कमी. तर यातनं काय करा, वजा करा. 100 गुणिले 40. 100तनं 40 गेले तुमचे आले 60. या शून्याला शून्य, म्हणजे बघा तिथंच आलं का, शेवटच्या 2 स्टेपवरच फिरून. म्हणजेच याचं उत्तर तुमचं 66.66%. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, ट्रिकची एकदा सवय लागली तर सूत्रानं सोडवताना तुम्हाला या पद्धतीचा थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणून दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. सूत्र पण लक्षात असलं पाहिजे, ट्रिक पण लक्षात असलं पाहिजे. सूत्र लक्षात असेल तर ट्रिक कधीच विसरत नाही. म्हणून लक्षात ठेवा की जर तुम्हाला प्रश्नातच देताना कमी दिले तर इथं घ्यायची वजाबाकी. इथं प्रश्नातच तुम्हाला असलेलं असेल 40% जास्त आहे, तर इथं तुमचं आलं असतं बेरीज. पुढच्या प्रश्नाकडे होऊया. पुढचा प्रश्न, ए व बी ने एक व्यवसाय प्रत्येकी 2000 व 3000 रुपये गुंतवून सुरू केला. वर्षाखेरीस 600 रुपये नफा झाला. नफा झाला तर ए चा नफा किती? आता ह्याच्यामध्ये आपणच लक्षात घ्यायचं काय की बाबा सर, याच्यात म्हणजे कसं मग त्यांना नफा कसा वाटून दिला असेल, काय केलं असेल, थोडासा आपल्याहून विचार करा. जर आपण 2 मित्र, तुम्ही आणि तुमचा मित्र मिळून एखादा कुठला बिझनेस सुरू करताय, तर त्यावेळेस काय कराल रे, की बाबा हा, तू जेवढं भांडवल लावणार आहेस तेवढ्याच प्रमाणात तुला नफा, नाहीतर मी जेवढं भांडवल लावणार तेवढ्या प्रमाणात. कारण जर मी 2 लाख रुपये लावलेत एखाद्या बिझनेसमध्ये, मी 2 लाख आणि माझ्या मित्रांनी लावलेत 1 लाख. बघा, मैत्री आपल्या जागी म्हणा, सर काय तुम्ही आमची मैत्री तोडायला बसलाय, बरोबर का, की बाबा सर काय असेल, आम्ही आतापर्यंत लहानपासून लंगोटी यार काय असेल ते अर्ध अर्धच केलं सगळ्या गोष्टीत. कधीच इकडे तिकडे वाईस पण कणभर पण जास्त कमी कधी होऊन दिलं नाही. पण लक्षात घ्या, मैत्री मैत्रीच्या जागी, व्यवहार व्यवहाराच्या जागी. म्हणून काय करायचं रे, ज्या प्रमाणात भांडवल लावलंय त्याच प्रमाणात तुमचा नफा असणार आहे. मित्र सोडून द्या, 1-2 पार्टनर आहेत, एक बिझनेस पार्टनर, याचा ह्याचा विचार करा, म्हणजे तुमच्या डोक्यात ते फिरणार नाही. सर समान समान, आता समान समान येतंय का, बिझनेस पार्टनर म्हणलं बाबा हा मापात, काय असेल ते मापात. म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही भांडवल लावणार आहे त्याच प्रमाणात तुम्हाला नफा मिळणार आहे, बरोबर. म्हणजे याच्यावरून पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पहिल्यांदा भांडवलाचं प्रमाण काढायचं आणि हेच प्रमाण म्हणजे तुमच्या नफ्याचं प्रमाण असणार आहे, बरोबर. हा, तर बघा, ए आणि बी यांनी 2000 आणि 3000 रुपये गुंतवून हे केलं. मग याचं प्रमाण काढायचं, गुणोत्तर काढायचं. गुणोत्तर काढताना काय, दोघांना भागायला लागतं. मग बघा, दोघांमध्ये समान 3-3 शून्य, 3-3 शून्य कॅन्सल, इकडे 2 इकडे 3, 2 आणि 3 ला पुढे भाग जात नाही, म्हणून मी यांचं गुणोत्तर काढलं 2:3. म्हणजेच ए आणि बी चं भांडवलाचं गुणोत्तर 2:3 आहे, तर ह्यांच्या नफ्याचे गुणोत्तर पण सेम तेच राहणार. ज्या प्रमाणात त्यांनी भांडवल लावले त्या प्रमाणात त्यांना नफा किती झाला, 600. आता लक्षात ठेवा, म्हणजे याचा अर्थ 600तले 2 भाग ए चे, 3 भाग बी चे, बरोबर. 2 भाग ए चे, 3 भाग बी चे, म्हणजे या 600चे टोटल किती भाग पडणार, 2 आणि 3, 5 भाग पडणार. आणि ह्या 5 भागात कोणाचा विचारला, ए चा, तर ए ला किती भाग मिळणार आहेत रे, 2. लक्षात येते का, की या 600 रुपयाचे 3 आणि 2 5 भाग पडले. त्या 5 भागातला 2 हे ए चे भाग आहेत, बरोबर. मग 5 एके 5 राहिला 1, 5 दुने 10, 0 0 120, 12 दुने 24, वरचा 1 0, 240. म्हणजे ए चा नफा यातला 240 रुपयांचा असणार आहे. लक्षात राहतंय का. या पद्धतीनं तुम्हाला ही गणित गुणोत्तर आणि भांडवल याच्यावर आधारित ही उदाहरणं या पद्धतीनं सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसत असेल, सेम त्या पद्धतीचाच दिसतोय प्रश्न. 10,500 रुपये गणेश, गोपाळ आणि गणपत
यांच्यात अनुक्रमे 3 5 7 याप्रमाणे वाटल्यास गणपतचा वाटा किती किती रुपये वाटायचे तर 10,500. आत्ताच आपण जसं बघितलं 10,500 मध्ये वाटे किती होणार याचे 3 याचे 5 याचे 7 टोटल झाले किती 7 आणि 10 5 15 यातले झाले 15 वाटे. कुणाचा वाटा विचारलाय गणपतचा गणपतला मिळणार 7 तर गुणिले 7. गणेशचा विचारला असता तर गुणिले 3 गोपाळचा विचारला असता गुणिले 5 गणपतचा विचारला म्हणजे गुणिले 7. मग 15 सक 90 15 7 105 शून्याचे 0 7 7 49 आणि वरचे 2 शून्य 4,900 रुपये. पर्याय क्रमांक 2 4,900 रुपये हा गणपतचा त्यातील वाटा असणार आहे. राहुल व रीमा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 16:13 होईल. तर राहुलचे सध्याचे वय किती तर लक्षात ठेवा ह्याच्यात पण ट्रिक आपल्याला सोडवा येतं. पण ज्यावेळेस आपण वयवारी यावर आधारित जे व्हिडिओ सुरू करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक ह्या प्रश्नाचं जर बेसिक एक गोष्ट लक्षात आली तर ते ट्रिक लक्षात येणार आहे. म्हणजे त्यावेळेस मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगेन. आता सध्या सुरुवातीला एक स्टेप बाय स्टेप जाऊया की काय पद्धतीने आपण सोडवायचंय. की समजा राहुल आणि रीमा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर काय रे 4:3. म्हणून मी काय म्हणतो याचं वय असेल बाबा 4x असेल त्याचं 3x असणार आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुण 8 वर्षानंतर म्हणजे मला सांगा रे ह्याच्यात पण 8 न वाढ होणार आणि 8 वर्षानंतर ह्याच्यात पण 8 न वाढ होणार. त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे तुमचं 16:13 म्हणजे याचं 16 ह्याचं 13. बघा या पद्धतीने लक्षात येतंय का की सुरुवातीचं यांचं सध्याचं वय 4:3 म्हणजे मी 4/3 घेतलं. गुणोत्तर म्हणजेच आपला असतो अंश आणि छेद रूपात. म्हणजे कुठल्या तरी संख्येला भाग लावला त्यावेळेस 4:3 आले मग त्या संख्येनं गुणलं म्हणजे ती संख्या मी पकडली x ने ह्याला पण गुणलं ह्याला पण गुणलं. 8 वर्षानंतर काय झालं यांचं गुणोत्तर 16:13 तिरकस गुणाकार या 13नं यांना गुणा आणि या 16नं त्यांना म्हणजेच 13 कंसात 4x अधिक 8 आणि बरोबर दुसऱ्या कंसात 16 गुणिले 3x अधिक 8. गुणाकार आत कंसात करताना या संख्येनं ह्या दोघांना गुणायला लागतं. 13 चोक 52x अधिक 13 8 104 बरोबर 16 त्रिक 48x बरोबर का अधिक 16 8 128 16 चोक 64 64 दुने 128 बरोबर. चला 52x मधून हे वजा 48x केल्यानंतर हे 104 पलीकडे न्यावं लागतील. 128 वजा 104 52x वजा 48 48 आणि 4 52 म्हणजे 4x बरोबर 28 मधून 4 गेले 24 राहील. आता इथं लक्षात घ्या इथं बघा वय कोणाचं विचारलंय राहुलचे सध्याचे वय लक्षात घ्या आणि राहुलचे सुरुवातीचे म्हणजे सध्याचे वय 4x होते आणि 4x ची तर किंमत इथं ऑलरेडी काढली म्हणजे 4x बरोबर तुमचं असणार आहे 24 वर्ष. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या या पद्धतीनं तुम्हाला वयवारी ह्याच्यावर आधारित तिरकस गुणाकार आणि ह्याच्यात पण ट्रिक हेच ह्याच्यावरच आधारित. तुम्हाला म्हटलं काय ट्रिक म्हणजे सूत्रातले शेवटच्या 2 स्टेप ह्या तुमच्या असतात ट्रिक म्हणून वापरल्या जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात नाही आल्या तर ट्रिक लक्षात येत नाही. म्हणून तुम्हाला ह्या वयवारी टॉपिकच्या वेळेस याची ट्रिक पूर्णपणे सांगितलीच आहे. म्हणजे ट्रिक मध्ये असं काही जास्त असं एक नाही की बाबा एक मोठा सस्पेन्स आहे मोठी गोष्ट सरांनी तुमच्यापासून लपवून ठेवली अशी अजिबात नाहीये. छोटीशीच गोष्ट आहे पण ह्या बेसिक गोष्टी क्लिअर असतील तर ती लगेच तुमच्या लक्षात येईल. प्रति तास 60 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एका खांबास 9 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती. आता ह्या गणिता पाठीमागचं लॉजिक बघा. समजा हा एक खांब आहे बघा हा एक खांब आहे लाईटीचा नाही तर काहीतरी खांब आहे हा लाईटीचा खांब आहे आणि या खांबाला समजा ही एक रेल्वे गाडीचे प्लॅटफॉर्म ह्याच्या शेजारीच आहे. किती रे तर हिचं स्पीड आहे तुमचं 60 किलोमीटर प्रति तास आणि या खांबाला 9 सेकंदात. आता इथे लक्षात येतंय का म्हणजे याचा अर्थ 9 सेकंदात ही गाडी चालायला सुरुवात होते आणि 9 सेकंदात म्हणजे शेवटचा डबा
या खांबापासून इकडं निघून जातो. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असं वाटतंय का या खांबानं इथून ते इतक्या अंतर पार केलंय, बरोबर का? हे लक्षात, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की याच खांबानं इथून ते इथपर्यंत अंतर पार केल्यासारखं वाटतंय. म्हणजेच इथं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र आपल्याला वापरावंच लागणार. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या पद्धतीने आपल्याला सोडवायला लागणार आहे. पण महत्वाचा नियम असतो गणिताचा, एक लक्षात ठेवा की प्रत्येकाची एकक युनिट सारखी पाहिजेत. हे किलोमीटर प्रति तास आहे, तर हे पण कशात तासात पाहिजे, बरोबर? आता विचारले प्रश्न आपला सगळा मीटर 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 मध्ये आहे. मग आपल्याला ह्याच 60 किलोमीटर प्रति तासाचं काय केलं पाहिजे रे, मीटर प्रति सेकंद. म्हणजेच ह्याला गुणिले आपण काय करतो, 5/18 साहित्रिक 18 साहिदाय 60 5/10 50 50/3 मीटर पर सेकंद एवढंच ठेवतो. हे तुमचं काय आला, वेग आला. हे काय आला, वेग. वेळ तुम्हाला दिले, काय दिले रे, वेळ 9 सेकंद. वेळ दिले 9 सेकंद. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग होता तुमचा 50/3 आणि किती वेळ लागायचा, तर 9 सेकंद. 3 एके 3 3 त्रिक 9 3 5 15 वरचा 1 0. म्हणजेच तुमचं उत्तर आलं 150 मीटर, 150 मीटर. आता म्हणाल सर एवढं अवघड वाटतंय, जरा सूत्रालाच अवघड वाटतंय, सूत्राची काही सवयच नाही आम्हाला, ट्रिकची सवय लागली. आम्ही युट्यूबवर इंस्टाग्रामवर इकडं तिकडं रील्स शॉर्ट मध्ये सगळीकडे ट्रिक्सच बघतोय. त्यामुळे आम्ही आता सूत्राच्या नादाला लागत नाही. जर आम्हाला जरा ट्रिक न सांगितलं जरा बरं होईल, एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं तर बरं होईल. तर मग एकदम सोप्या पद्धतीनं मग एक व्यावहारिक नॉलेज जर आपण यात वापरलं, 60 किलोमीटर वेगाने एक गाडी एका खांबास 9 सेकंदात ओलांडते. म्हणजेच याचा अर्थ ही गाडी असं वाटतंय का तुम्हाला एका तासात 60 किलोमीटर जाते? हे तर लक्षात येते सगळ्यांच्या की एका तासात ही गाडी 60 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासात 60. आता इथे हे मीटर सेकंदात दिलंय, म्हणजे हे पण मीटर आणि सेकंदात असं आपल्याला केलंच पाहिजे. एका तासात असतात तुमचे 60 मिनिटं, प्रत्येक मिनिटात असतात 60 सेकंद, म्हणजे 60 गुणिले 60 3600 सेकंद. एका तासात तुमचे झाले 3600 सेकंद. एका किलोमीटर मध्ये असतात 1000 मीटर, बरोबर? एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर, मग 60 किलोमीटर मध्ये तुमचे जवळजवळ 60,000 मीटर झाले. म्हणजे याचा अर्थ 3600 सेकंदात ही गाडी 60,000 मीटर जाते, तर 9 सेकंदात ही गाडी किती जाईल? झालं का बघा सोपं, अजूनच व्यावहारिक प्रमाण पद्धत झाली सोपी. म्हणजे याचा तिरकस गुणाकार बघा, अजून लॉजिक लक्षात येते का? 3600 सेकंदात 60,000 मीटर, तर 9 सेकंदात किती मीटर? तिरकस गुणाकार. 3600 गुणिले x बरोबर 60,000 गुणिले 9. हे x इथंच ठेवतो. 60,000 गुणिले 9 भागिले किती रे, 3600. 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल. 6 6 36, 6 1 6 शून्याचे 0, बेत्रिक 6, बेपंचे 10 शून्याचे 0, 3 त्रिक 9, 3 5 15 वरचा 1 0. म्हणजेच त्या रेल्वे गाडीची लांबी 150 मीटर असणार आहे. या पद्धतीनेही तुम्ही सोडवू शकता. एक व्यवहारिक नॉलेज आपण आता वापरलंय, काय ह्याच्यामध्ये गणित एवढं मोठं नाहीये. एका मुद्दलाचे सरळ व्याजाने 10 वर्षात तिप्पट पैसे होतात, तर व्याजदर किती? समजा मी बँकेत ठेवले 100 रुपये, 100चे तिप्पट म्हणजे झाले 300. याचाच अर्थ मला 200 व्याज मिळालं. सूत्राकडे मी जातच नाहीये. हे 200 व्याज किती वर्षात मिळालं? तर 10 वर्षात. 10 वर्षात 200, दशादशे म्हणजे एका वर्षाचं काढायचंय. एका वर्षात किती? तिरकस गुणाकार केला मी. 10 गुणिले x बरोबर 200 गुणिले 1, x इथंच राहू द्या. 200 1 200, हे गुणिले 10 इकडे गेलं भागिले, एका शून्याला शून्य कॅन्सल. 20%. एका वर्षात 20 मिळाले. म्हणजे याचा अर्थ व्याजाचा दर असणार त्यांचा 20%. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. एकदम सोपं, त्यात काय सूत्राची गरज नाहीये. 2 नळ एक पाण्याची टाकी अनुक्रमे 30 तास व 20 तासात भरतात, तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? सेम. काम काळ वेग यातला हा प्रश्न आहे. पहिला नळ समजा ए नळ 30 तासात, दुसरा बी नळ 20 तासात. पाण्याची टाकी किती लिटरची? तर या दोघांचा लसावी
30 आणि 20 दोघांच्या पाड्यात आहे 60. म्हणजे त्याचा अर्थ ती पाण्याची टाकी मी म्हणतो 60 लिटरचे. ती पाण्याची टाकी तुमची 60 लिटरचे. ही 30 तासात म्हणजे एका तासात 30 दुने 60 एका तासात हे 2 लिटर पाणी टाकीत भरते. हिला 20 तास लागतात म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे याचा अर्थ ही एका तासात 3 लिटर पाणी भरणार आहे बघा. येते लक्षात? हा बरोबर. मग आता मला सांगा 60 लिटर भरायला दोघांनी एकत्र केलं तर हे 2 लिटर हे 3 लिटर दोघं मिळून 5 लिटर. 5 एके 5 5 एके 5 5 दुने 10 म्हणजे त्या दोन्ही नळांना जर सुरू केलं एकत्र तर 12 तासात ती संपूर्ण टाकी पूर्ण भरतील. या पद्धतीने हे सोडवू शकतो आपण. एकदम सोपी पद्धत वापरायची ह्याच्यात. 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक खाण्यास नाही टाईपरायटर बघा काय केलं इथं खाण्यास 15 खंदक खाणार का तर इथं काय पाहिजे होतं खणण्यास म्हणजे खांदण्यास किंवा खोदण्यास असं म्हणू शकतो आपण. प्रश्न काय शब्द चुकीचा आहे रे बाळांनो. आता ह्याच्यामध्ये बघा पहिल्या वाक्यातले मजूर पहिल्या वाक्यातले दिवस पहिल्या वाक्यातले तास भागिले पहिल्या वाक्यातलं काम बरोबर दुसऱ्या वाक्यातले मजूर M2 दुसऱ्या वाक्यातले दिवस D2 दुसऱ्या वाक्यातले तास T2 आणि दुसऱ्या वाक्यातलं काम W2 याचा वापर करायचा आणि हे सूत्र तुमचं आहे. मग सांगा रे दिले तेवढी माहिती हेच करा. सर म्हणा सर तास दिले नाही आता काय करत बसू. तास घेऊच नका जेवढं दिले तेवढं घ्या. पहिल्या वाक्यातले मजूर 40 पहिल्या वाक्यातले दिवस 60. आता हे खंदक खणण्याचं काम आहे म्हणजे हे काम आहे 30 खंदक हे काम आहे हे तुमचं आलं भागाकारात बरोबर. 20 मजूर 15 खंदक खणणार आहेत म्हणजे हे कामात आलं भागिले 15 किती दिवस मग किती दिवस त्याला मी म्हणतो एक्स. बघा एक्स फक्त इथंच राहू द्या भाग जातोय का लावूया 5 त्रिक 15 5 20 बाकी सगळे इकडे होत्यात. इथं जातोय का भाग लावूया 3 एके 3 3 दुने 6 म्हणजे इथं 40 गुणिले 2 हे भागाकारातलं 3 इकडे आलं गुणिले 3 आणि अंशातलं इथं आलं छेदात इकडे एक्स राहिले बरं का. 4 एके 4 4 दाय 40 बेत्रिक 6 6 दाय 60 म्हणजेच इथं त्या मजुरांना किती दिवस लागणार आहेत तर 60 दिवस. पर्याय क्रमांक 3 60 दिवस या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिल्या वाक्यातले मजूर पहिल्या वाक्यातले दिवस गुणिले पहिल्या वाक्यातले तास भागिले पहिल्या वाक्यातलं काम बरोबर. पहिल्या वाक्यातले मजूर दुसऱ्या वाक्यातले मजूर दुसऱ्या वाक्यातले दिवस दुसऱ्या वाक्यातले तास भागिले दुसऱ्या वाक्यातलं काम. ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. एका रस्त्याची रुंदी 7 मीटर आहे. तो रस्ता 352 मीटर परिघ म्हणल्यावर काय आठवलं पाहिजे आपल्याला वर्तुळ आहे दिलं इथं वर्तुळाकार चला असलेल्या एका वर्तुळाकार बागेच्या भोवती आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे. म्हणजे प्रश्न समजून घेताना जरा आकृतीचा आपण वापर केला तर अजून एकदम लगेच लक्षात येईल. बघा एक वर्तुळाकृती बाग आहे त्या बागेचं तुम्हाला काय दिलंय रे परिघ दिलाय. समजा ही आपली काय म्हणूया ही आहे तुमची वर्तुळाकार बाग एकदम परफेक्ट. ही वर्तुळाकार बाग हा वर्तुळाकार बागेच्या 352 मीटरचा परिघ आहे आणि याच्या भोवती 7 मीटर रुंदी असलेला म्हणजे अजून एक आपण काय करूया याच्या भोवतीच आहे याच्या भोवती आहे. बघा लक्षात येते का सगळ्यांच्या व्यवस्थित त्या बागेच्या भोवती. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनीच की ही बाग आहे ही तुम्हाला दिसते येलो कलरची. बघा समजून येते का समजा आता अजून काय करता येते का आपण ह्याच्यात बघूया. त्या बागेत मी थोडेसे झाड लावतो. ही वर्तुळाकार तुमची बाग आहे. ही वर्तुळाकार काय आहे तुमची बाग आहे. इथं मध्ये आधी कुठेतरी बेंच असतील बेंचवर तुम्ही मित्र बसलाय किंवा जाऊ द्या समजून घ्या इथं पण बेंच आहे तिकडं असं मुलं खेळतायत वगैरे. ही बाग आहे वर्तुळाकार बाग आहे आणि या बागेच्या भोवती किती रे 7 मीटर रुंदी असलेला हा रस्ता आहे.
बरोबर का, वॉकिंगसाठी, व्यायामासाठी, चालण्यासाठी, पळण्यासाठी या पद्धतीचे रस्ते, ट्रॅक वगैरे आपल्या बागेच्या कडे असतात. बरोबर. हे आता सगळ्यांच्या लक्षात आलं का उदाहरण मध्ये, बरोबर. बागेच्या रस्त्याने 7 मीटर रुंदीचा तुमचा रस्ता. चला पुढं. आता काय काय दिलंय गणित समजून घ्या. आपल्या गणिताकडे येऊया, बागेतनं बाहेर येऊन आपल्या गणिताकडे येऊया. 352 मीटर म्हणजेच मला सांगा की या फक्त जर रस्त्याचं, आता इथे लक्षात येते का, या रस्त्याचं जर तुम्हाला क्षेत्रफळ शोधायचंय तर ह्या बाहेरच्या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा आतल्या छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ, ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आली असेल की ह्या आकृतीवरून काय करायचंय हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हे संपूर्ण क्षेत्रफळ मोठ्या गोलाचं घेऊन चालणार नाही, कारण ह्याच्यात हा पण गोल आहे ना, म्हणजे हे जर या मोठ्या ह्याच्यातून छोट्याचं मायनस केलं तर राहणार आहे फक्त इथं रस्ता. आता इथं माहितीनुसार काय दिलंय की ह्या रस्त्याची रुंदी 7 मीटर आहे. आतल्या गोलाची जर त्रिज्या आपल्याला माहित असते आतल्या गोलाची, तर आपण टोटल हे केले असते ह्याचं क्षेत्रफळ मायनस. पण ह्याचं काय दिलंय रे, आतल्या जे बाग आहे ह्या बागेचं परीघ दिलंय. मग परिघावरून आपल्याला पहिल्यांदा ह्याची त्रिज्या काढली पाहिजे. परीघ बरोबर काय सूत्र असतं, 2 पाय आर. मग इथं काय करूया आपण, 2 पाय आर बरोबर किती दिलाय परीघ, 352. 2 गुणिले 22/7 आर इथंच ठेवतो मी, आणि 352 आर इथंच राहू द्या, अंशातलं छेदात जाऊ द्या पलीकडं. 352 छेदातला अंशात येऊ द्या, गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. 3 आणि 2 5 म्हणजे 11ची कसोटी लागू पडते इथं. 11 दुने 22, 11 ते 33, राहिले 2, 11 दुने 22, 16 दुने 32, 82 16, म्हणजे 7 8 56. म्हणजे लक्षात घ्या तुमचा जो आतला वर्तुळ आहे किंवा जो बागेचा वर्तुळ आहे ह्याची त्रिज्या लक्षात घ्या, ह्याची त्रिज्या आली तुमची 56 मीटर. बघा, बागेची त्रिज्या आली तुमची 56 मीटर, एवढं लक्षात असू द्या. आता ही बागेची 56 मीटर आहे आणि इथूनच पुढे जर रेष, आणि रस्त्याची किती दिली आहे तुम्हाला 7, ही 56. मला सांगा ह्या मोठ्या गोलाची किती असेल, 56 अधिक 7 म्हणजे 4 7 3 63 मीटर. आता आपल्याला मिळालं सगळं, आपल्याला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. मोठ्या गोलाची त्रिज्या 63, छोट्या गोलाची 56. मोठ्या गोलाच्या क्षेत्रफळातून छोट्या गोलाचं क्षेत्रफळ मायनस केलं, आपल्याला रस्ता मिळाला. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असतं बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. मोठ्या गोलाचं काय असणार आहे, पायची किंमत असते 22/7 गुणिले आर, त्रिज्या काय आहे मोठ्या गोलाची 63 गुणिले 63 वजा पायची किंमत मी इथं पण घेतो 22/7, आणि छोट्या गोलाची त्रिज्या आहे तुमची 56 गुणिले 56. 7 9 7 1 7 7 9 63, 7 8 56. बघा राहिलं काय काय तुमचं, 22 गुणिले 9 गुणिले 63 वजा 22 गुणिले 8 गुणिले 56. तर ह्याचं जे गुणाकार आणि ह्याचा गुणाकार येऊन ह्यांचे जो वजाबाकीतला फरक येणार आहे ते आपल्या फक्त त्या रस्त्याचं तुमचं क्षेत्रफळ असणार आहे. तर मित्रांनो, आता जास्त याच्यात गुणाकारात भरपूर नाही म्हणण्यापेक्षा जाईल, थोडाफार एक वेळ जाणार आहे, पण याचा गुणाकार तुम्ही करायचा आहे. हा गुणाकार केल्यानंतर, या दोघांचा गुणाकार केल्यानंतर ज्याची वजाबाकी जो फरक येईल यातला कुठला तरी एक तुमचा ऑप्शन असणार आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये ह्याचं उत्तर मला नक्की पाठवायचं आहे आवर्जून. जर व्हिडिओ आवडत असेल सगळ्यांना, जर माहिती जर तुम्हाला तुमच्या फायद्याची वाटत असेल, तर तुम्ही ह्या व्हिडिओत या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं. जो हा व्हिडिओ बघतोय त्यांनी हे व्हिडिओचे काय म्हणते याचं कॅल्क्युलेशन करून कमेंट सेक्शन मध्ये ह्याचं मला उत्तर सांगायचं आहे. तुमच्या भरोशावर मी सोडून जातोय. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. यातले उत्तर हे 100% येणार. असं नाही की सर तुम्हालाच जमत नसेल कॅल्क्युलेशन, तुम्हाला मल्टिप्लिकेशन आहे ना म्हणून तुम्ही आमच्या सोडताय. तर यातलं उत्तर हे आहेच, पण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये मला ह्याचं उत्तर लिहून पाठवायचं आहे. एका संख्येचा वर्ग आणि तिचा घन यांच्यामधील फरक 100 आहे, तर ती संख्या कोणती. म्हणजे कुठली जरी समजा एक संख्या असेल, त्याचा घन आणि त्याचा वर्ग यातला फरक 100 दिलाय. तर या पद्धतीचा प्रश्न मी तर शक्यतो म्हणेन की पर्यायावरून जावा, पर्याय वापरा आणि पर्यायावरून याचं तुमचं उत्तर निघणार आहे. तर सुरुवातीलाच घेतलं 5चा घन वजा 5चा वर्ग. 5चा वर्ग 125, 5चा घन 125, 5चा वर्ग 25. 125 मधनं 25 गेले, तुमचं उत्तर आलं 100. म्हणजे पहिलाच पर्याय इथे ऍक्युरेट लागू पडतोय. पर्याय क्रमांक 1 5 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर.
पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा. 860% 50 अधिक 50% 860 बरोबर किती? तर बघूया, चला हे सोडवून बघूया. पण ह्याच्यात सरळ रुपये टक्केवारी सगळ्या, आता टक्के चिन्ह जाऊन काय तर आहे भागिले 100, टक्के चिन्ह काढायचं भागिले 100, च्या ऐवजी गुणिले हे 50 अधिक 50, टक्के चिन्ह काढायचं भागिले 100 गुणिले च्या ऐवजी गुणिले इकडे लिहायचं तुमचं 860. शून्याला शून्य कॅन्सल, 5 एके 5, 5 दुने 10, बेचोक 8, बेत्रिक 6, शून्याचे शून्य, 430 इथं आलं. इकडे काय काय आलं, 50 एके 50, 50 दुने 100, बेचोक 8, बेत्रिक 6, शून्याचे शून्य. ह्याच्यावरून एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल, ती पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. काय ह्याच्यावरून काय ट्रिक तुमच्या लक्षात आले, ह्याच्यावरून काय ट्रिक लक्षात येते ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचंय. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 860. याच्या मागे काय ट्रिक तुम्हाला जाणवते ही ट्रिक मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, 1.25 बरोबर 6.25 च्या x%. लिहूया, आपल्याला जे नियम माहिती ते लिहून घेऊ. 6.25 मला माहिती आहे, च्या जातं तिथं इथं गुणिले आणि टक्के जातं तिथं इथं भागिले 100. एक्स ची किंमत शोधायची, एक्स ची किंमत इथं असं पाहिजे होतं. तर एक्स बरोबर किती असू द्या, आपण टाईपरायटरच्या जरा चुका पोटात घालून आपण लिहूया इथं. चला हे बाकीचं सगळं तिकडे येऊ द्यात. 1.25 भागिले 100 इकडे आलं गुणिले 100, हे अंशातलं इकडे आलं छेदात. पॉईंटला पॉईंट कॅन्सल, लक्षात घ्या. पॉईंट नंतर 2 अंक, पॉईंट नंतर 2 अंक एकमेकांना कॅन्सल. 25च्या ह्याच्यातलं दिसतंय 25चा वर्ग म्हणजे 25 5 125, 25चा वर्ग 725 म्हणजे 25 गुणिले 25, 25 एके 25, 25 चौक 100, 4 पंचे 20 म्हणजेच एक्स बरोबर तुमचं उत्तर आलं 20. पर्याय क्रमांक 1 20 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा सगळ्यांच्या लक्षात येते काय. एक व्यक्ती 2.5 तासात 20 किलोमीटर अंतर कापते. त्याला 64 किलोमीटर अंतर पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा एकदम इंटरेस्टिंग आणि महत्वाचा दिसतोय प्रश्न. असा एक तोंडी सुटण्यासारखा किंवा प्रमाण पद्धतीने सुटण्यासारखा प्रश्न दिसतोय. सुरुवातीला काय करूया, त्याचा वेगच काढूया. 2.5 तासात हा जातोय तुमचा 20 किलोमीटर. ताशी वेग काढूया सुरुवातीला. ताशी म्हणजे एका तासात किती, ताशी वेग काढायचा आपल्याला. 2.5 तासात 20 किलोमीटर, तर एका तासात किती किलोमीटर तो जाईल, तिरकस गुणाकार इथं आपण करूया. 2.5 गुणिले x बरोबर 20 गुणिले 1. लक्षात येते का काय करतोय आपण, की 2.5 तासात 20 किलोमीटर, तर एका तासात किती ताशी वेग काढतोय सर्वप्रथम याचा, एका तासात किती. x इथंच असू द्या, 20 एके 20, हे 2.5 इकडे घेतलं मी भागिले 2.5. हे पॉईंट मधलं कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी इथं पण पॉईंट नंतर एक अंक आहे, तर इथं पण मी पॉईंट नंतर एक अंक वाढवतो. पॉईंटला पॉईंट कॅन्सल म्हणजे तुमचं आलं 200 भागिले 25, 25 8 200. म्हणजे लक्षात घ्या तो एका तासात किती जातो रे, 8 किलोमीटर. आता इथं समजून घ्या, एका तासात 8 किलोमीटर, पण त्यानं काय केलं, पूर्वीपेक्षा वेग त्याचा दुप्पट केला. एका तासात 8 जायतो ना, तर एका तासात तो गेला 16 किलोमीटर प्रति तास. आणि ह्या वेगानं त्याला 64 किलोमीटर जायला किती वेळ लागेल. मग सूत्रच आहे रे हे, लक्षात घ्या. मग काय म्हणूया आपण, अंतर भागिले वेग बरोबर तुम्हाला मिळणारी वेळ. 16 एके 16, 16 चौक 64, 4 तास. पर्याय क्रमांक 1 4 तास या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा या पद्धतीनं एक व्यवहार आहे, आपण दैनंदिन जीवनात ज्या पद्धतीने प्रमाण पद्धत वापरत असतो तीच वापरायचे. जिथं सूत्र लागू पडणार तिथं सूत्र वापरायचं. असंच नाही की म्हणत की मी सगळ्याच गोष्टी ट्रिकनं प्रमाण पद्धतीने सुटणार आहेत. काही याला अपवाद पण असतात. म्हणून मित्रांनो, जास्तच की असं बाबा सगळ्याच गोष्टी ट्रिकनच पाहिजेत, सगळ्याच गोष्टी ह्या शॉर्टकटनच पाहिजेत असं कधीच नसतं. कारण शॉर्टकटनं मिळालेली गोष्ट, शॉर्टकटनं मिळालेली एखादं आपल्याला काही असेल वस्तू असेल, काही एखादं तुमच्या आवडीची व्यक्ती, काय शॉर्टकटनं कसं व्यक्ती मिळत नाही, मिळू शकते.
त्यासाठी फिल्मी ड्रामा वगैरे केल्यानंतर पण मिळते, पण ती शॉर्टकट न तेवढ्या पुरतीच मर्यादित असते, जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, मेहनत प्रत्येक यशामागे आपल्याला मेहनत घेणं जरुरी आहे. मेहनत म्हणजेच काय रे, थोडस फक्त अभ्यास करायचा, जास्त काय करायचं नाहीये. बघा प्रश्न काय दिसतोय तुमच्या स्क्रीनवर, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज. आता इथे मी लिहितो सरळ व्याज किती वर्षाचं दिसतंय इथं आपल्याला, 2 वर्षांचे, किती 1000 रुपये. आणि चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज किती 1050. आता इथं पण समजून घ्या थोडस, तुम्हाला सूत्राकडे नेतच नाही. सरळ व्याज म्हणजेच काय रे, आपल्याला दरवर्षी फक्त मुद्दलावर भेटतं, दर मुद्दलावर, आणि ते फिक्सच असतं. पहिल्या वर्षी जर तुम्हाला 1000 रुपये भेटतंय, त्या पुढल्या वर्षी पण 1000, त्या पुढल्या वर्षी पण 1000, त्या पुढल्या वर्षी पण 1000, या पद्धतीने मिळत जातं. पण चक्रवाढ व्याज काय असतं की मुद्दलावर पण भेटतं आणि व्याजावर पण भेटतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल व्याजावर व्याज, यालाच म्हणतो आपण चक्रवाढ व्याज, की जे मुद्दलावर पण भेटतं आणि व्याजावर पण सरळ व्याज तुमचं दरवर्षी फक्त मुद्दलावर जमा होत जातं. आणि त्यामुळे मग मला सांगा, पहिल्या वर्षी तुमचं चक्रवाढ व्याज जमाच नाही होणार, पहिल्या वर्षी तुमची फक्त बँकेत असणारे मुद्दल, म्हणून पहिल्या वर्षी फक्त मुद्दलावरच व्याज मिळतं. म्हणून पहिल्या वर्षीचे सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचे चक्रवाढ व्याज हे समानच असतं. हे लक्षात, कारण पहिल्या वर्षी तर बँकेत तुमचं काय व्याज जमा झालं नाही, म्हणजे तुमच्या पहिल्या वर्षी बँकेत फक्त मुद्दलच असणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षीचं जेवढं सरळ व्याज मिळणार आहे तेवढंच चक्रवाढ व्याज मिळणार आहे. त्याच्या पुढल्या वर्षी त्या मुद्दलावर आणि ह्या व्याजावर व्याज चढणार आहे, मग त्या पुढल्या वर्षीपासून ही प्रोसेस वाढत जाणार आहे. म्हणून मग मला सांगा रे, एका वर्षात तुम्हाला सरळ व्याज किती मिळाल, 2 वर्षाचं जर 1000 आहे तर समान मिळतं ना दरवर्षी. मग पहिल्या वर्षाचं सरळ व्याज असणारे 500, आणि पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे समानच असतं. दुसऱ्या वर्षी सांगा रे, दुसऱ्या वर्षी पण काय असणार आहे, तेवढंच असणार आहे 500, तिसऱ्या वर्षी पण 500, चौथ्या वर्षी 500 दरवर्षी 500च. पण इथं सांगा 2 वर्षांचं मिळून त्यांचं 1050 झालंय, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या वर्षी हे तुमचं मिळाले 550 आणि पहिल्या वर्षीचं 500, म्हणून 2 वर्षात तुम्हाला 1050 मिळाले. आता हे 500 कशावर मिळालं असेल आपल्याला, 500 तर कशात मुद्दलातनं मिळालं असेल, हे वरचं 50 एक्स्ट्रा कुठनं आले, हेच प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला, की वरचे 50 जे एक्स्ट्रा रुपये आहेत ते आले कुठनं, तर ते व्याजावलं व्याज मिळाले आपल्याला. व्याजावलं म्हणजेच किती, व्याज होतं 500 आणि ह्याच्यावर आपल्याला परत किती मिळाले 50 रुपये. म्हणजेच ह्याच्यावरूनच आपण शोधू शकतो. मग काय म्हणू शकतो की 500 बरोबर 100%, तर 50 बरोबर किती टक्के. मग इथं सांगा काय करायला लागेल. ओके ओके ओके, गेलं. 500 गुणिले एक्स बरोबर 100 गुणिले 50. एक्स इथंच राहू द्या. 100 गुणिले 50 हे गुणिले 500 कडे गेलं, भागिले 500, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 5 एके 5, 5 10 50. म्हणजेच काय असणार आहे तुमचं 10% व्याजदर असणार आहे तुमचं 10%. पर्याय क्रमांक 3 10%. या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ए ला बी पेक्षा 40% गुण जास्त मिळाले. जास्त लक्षात घ्या, मगाचा सेम प्रश्न मुद्दाम इथे घेतलाय. ए ला बी पेक्षा 40% गुण जास्त मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. हे 100 तर आपलं फिक्स आहे, गुणिले गणितात दिलंय तुमचं 40, इथं घेतलं 40, वरच्या ह्याच्यात बेरीज वजाबाकी कन्फ्युज होऊ नका, गुणाकारच 100 असतं, गुणिले इथं किती टक्केवारी दिली ती टक्केवारी घ्या. इथं जास्त आहे तर इथं पण जास्त, म्हणजेच इथं करायची बेरीज, आणि 40 आहे असं खाली घेतलं. 100 गुणिले 40 भागाकारात 100 आणि 40 140. या शून्याला शून्य कॅन्सल, बेदुने 4 बेसाती 14, 100 दुने 200 भागिले 7. मिश्रा पूर्णांकात म्हणल्यावर भाग तर लावायला लागणार. 7 एके 7, 7 दुने 14, राहिले किती 6, 7 8 56, राहिले 4. मिश्रा पूर्णांक, हा मग 28 पूर्णांक, बाकी राहिली 4, कितीने भाग लावला तर 7 न, 28.4/7 त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा हाच आपला आजचा शेवटचा प्रश्न होता. तर मित्रांनो, तुमच्या आगामी
पोलीस भरती, स्टाफ भरती, आर्मी भरतीच्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं असे काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनल आपला पोहोचवा. धन्यवाद.